प्रभूला धन्यवाद आजच्या या दिवसासाठी. प्रभू चांगला आहे आणि नेहमी आमच्या जीवनामध्ये उत्तम काम करणारा परमेश्वर आहे. आज हे संदेश जे आपण ऐकणार आहे तो येशूच्या जन्माविषयी आहे आणि देवाच्या आत्म्याने आम्हाला प्रेरणा दिली की आम्ही व्हिडिओ रूपामध्ये हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवावा. म्हणून वेळ न घालवता आपण वचनाकडे जाऊ. त्याच्या अगोदर आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी निर्माण करे आमच्या परमेश्वर, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती आणि तुझा गौरव करतो. या वेळेसाठी तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करत आहे जे वचन तू आज आमच्या संगती बोलणार आहे ते वचन आमच्या जीवनासाठी, आमच्या उन्नतीसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी प्रभू ते उपयोगाचं होऊ दे. म्हणजे वचनाचं अनुसरण आमच्या जीवनामध्ये होऊ दे आणि तुझं गौरव कर. पवित्र आत्मा तू कार्य कर, तू बोल आणि तुझी इच्छा बोल. येशूच्या नावाने प्रार्थना केली, तू ऐक माझ्यामध्ये. प्रेज लॉर्ड. मागील दिवसामध्ये देवा त्याच्या जन्माविषयी काही गोष्टी बोलत होता आणि आज तेच मी तुमच्या समोर मांडत आहे. मत्तईच्या पुस्तकाचा 2रा अध्याय आणि 10वं वचन आपण वाचू. 10 आणि 11. आणि तो तारा पाहून त्यांना अतिशय मोठा आनंद झाला आणि त्यांनी त्या घरात जाऊन त्या बालकाला त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले व त्यांनी पाया पडून त्याला नमन केले आणि त्यांनी आपली द्रव्ये काढून सोने व ऊद व बोळ अशी दाणे त्याला अर्पिले. बायबल सांगतं की येशूच्या जन्माच्या वेळेस ज्यावेळेस मागी लोक बेतलेहमात येशूचा जन्म झाल्यानंतर मागी लोक पूर्वेकडून यरूशलेमला आले आणि ते हेरोद राजाकडे गेले आणि हेरोद राजाला विचारले की आम्ही तारा पाहिला आणि त्याला नमन करायला आम्ही आलो आहे. यहुद्यांचा राजा जो जन्मला आहे तो कोठे आहे? त्यांना चिन्ह तो तारा होता आणि बायबल सांगते की ते तारा पाहत पाहत हेरोदाच्या घरातून ते निघाले आणि तारा पाहत पाहत ते निघाले आणि तारा येऊन एका घरावर येऊन थांबला आणि त्या घरामध्ये ज्या वेळेस मागे लोक गेले तर बायबल सांगतं की त्यांनी त्या घरामध्ये त्याच्याही मरिया, त्या बालकाच्याही मरिया हिच्याजवळ त्या येशूला, त्या बालकाच्याही मरिया तिच्याजवळ त्याला पाहिलं. त्या बालकाला महत्वाची गोष्ट आहे की मरियेजवळ येशू होता. कारण का? येशू तिच्यातून जन्माला आला होता. ती एक धन्य स्त्री होती आणि तिच्यातून येशू जन्माला आला होता. आणि जेव्हा ते घराजवळ गेले आणि त्यांनी पाहिलं ती गोष्ट आणि येशूला त्यांनी पाहिलं आणि जसं पाहिलं बायबल सांगतं त्यांनी पाया पडून त्याला नमन केलं. पण आज ही सुरुवात आपण समजून घेऊ की आज आमच्या कुटुंबामध्ये येशू जन्मलेला आहे. तर ज्यावेळेस आमच्या आजूबाजूचे लोक, आमच्या घरातले लोक, आमच्या शेजारचे लोक ज्यावेळेस येतात त्यावेळेस का ते आमच्याजवळ प्रभू येशू ख्रिस्ताला बघत आहेत का? जर आमचं तारण झालंय, आम्ही विश्वासणारे आहोत आणि आम्ही म्हणतो की येशू आमच्यामध्ये आहे. आम्ही कित्येकदा खात्रीने म्हणतो बोलत असताना किंवा एखादी समस्या आलेली असताना किंवा एखाद्याला उत्तेजन देत असताना
आम्ही खात्रीने सांगतो, जे बाहेर आहे त्यापेक्षा मोठा आमच्या आतमध्ये आहे. तर जो मोठा आहे तो आमच्या घरच्यांना, आमच्या कुटुंबाला, आमच्या आजूबाजूच्या लोकांना, आम्हाला जे भेटत आहेत त्यांना तो दिसतो का? यावर्षी नाताळ जरूर साजरा करा, पण आमच्यातला ख्रिस्त दिसणारा असा नाताळ साजरा करा. मुद्दामून नाताळानिमित्त हा संदेश आज आपल्यापर्यंत पोहोचवत नाही. ज्या मर्यादेतून प्रभू येशू ख्रिस्त जन्मला त्या मर्यादेजवळ येशू होता. आज माझ्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म झालाय असा माझा विश्वास आहे, तर का माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, माझ्या कामाच्या ठिकाणी, माझ्या कॉलेजच्या ठिकाणी, माझ्या शाळेच्या ठिकाणी, माझ्या नातेवाईकामध्ये, माझ्या संगतीच्या लोकांमध्ये माझ्याजवळ त्यांना प्रभू येशू ख्रिस्त दिसतो का? आज आपण विचार करूया ऐकत असताना. आणि बायबल सांगते की जसं त्यांनी पाहिलं की येशू त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी नमन केलं. थोडासा विचार केलाय का आपण? आम्हाला ज्यावेळेस आम्ही येशूबद्दल विचार करतो, आम्हाला येशूबद्दल दृष्टांत मिळतो, आम्हाला कित्येकदा येशू स्वप्नामध्ये दिसतो, तर आम्ही इतरांना सांगत असताना, इतरांना त्याचं वर्णन करत असताना आम्ही सांगतो की आम्हाला दृष्टांतामध्ये येशू दिसला, आम्हाला स्वप्नामध्ये येशू दिसला, आणि आम्ही त्याचं वर्णन करतो. ते वर्णन करत असताना आम्ही सांगतो पांढरा जगा होता, पांढरी दाढी होती, पांढरे केस होते, हे सगळं वर्णन आम्ही करतो. त्यांना हे विचार करा, त्या मागी लोकांनी लहान बाळ जे 1.5-2 वर्षाचं आहे ते पाहिलं होतं, आणि त्यांना तो येशू म्हटले हा येशू आहे. आणि पहिलीच भेट आहे, मरिया आणि मागी लोक यांची पहिलीच भेट आहे. आणि पहिल्या भेटेत त्यांनी पाहिलं की या स्त्रीजवळ जो मुलगा आहे तो येशू आहे. आम्हाला जे पहिला भेटतात ते आमच्या वागणुकीद्वारे, आमच्या स्वभावाद्वारे, आमच्या बोलण्याद्वारे ते असं कधी बोलतात का की तुम्ही ख्रिस्ती आहे का? आज आपण आपल्या स्वतःबद्दल विचार करू, आपल्या कुटुंबाबद्दल विचार करू. आमच्या घरी आल्यानंतर, आमच्या घरात प्रवेश केल्यानंतर लोक असं म्हणतात का की हे ख्रिस्ती कुटुंब आहे? त्यांनी पाहिलं आणि बायबल सांगते की ते त्याच्या पाया पडून त्याला नमन केलं. काय वाटतंय? आमच्या घरी लोक येतात ते एवढ्या नम्रतेने येतात. आज कित्येकांचं आपण बघतो, विश्वासणारे असू दे, ख्रिस्ती असू दे, आजूबाजूचे लोक, आणि येशू म्हणतो जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. पण जर आम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त आमचं भांडण शेजाऱ्यासंगती, वादविवाद आमचा शेजाऱ्यांसंगती. ते आमच्या घरी येतात, आमच्यातला ख्रिस्त बघून नमन करत नाहीत किंवा नम्र होत नाहीत, तर ते उलट वादविवाद करण्यासाठी येतात, ते भांडण करण्यासाठी येतात. जिथं ख्रिस्त आहे तिथं शांतता आहे. त्या घरात शांतता आहे, त्याच्या आजूबाजूला शांतता आहे आणि आनंद आहे. आणि बायबल सांगते की त्यांनी आपली द्रव्ये, सोने, ऊद, बोळ अशी दाणे त्याला अर्पण केली. म्हणजे जे अति महत्वाच्या गोष्टी आहेत, मूल्यवान गोष्टी आहेत, ते त्यांनी तिथं अर्पण केले.
आणि त्यांनी मागितलं नाही, आणि येशूने पण मागितलं नाही, आणि मरियेने पण मागितलं नाही, तर त्याने स्वतःहून सोनं, ऊद आणि बोळ अर्पण केले. काय वाटतंय, न मागता आमच्या घरामध्ये ह्या महत्वाच्या गोष्टी येतात का? आमच्या घरातून महत्वाच्या गोष्टी बाहेर चाललेल्या आहेत. अति महत्वाचं आज कुटुंबाला महत्वाची गोष्ट कोणती आहे? जिथं येशू आहे तिथं या गोष्टी सहज आल्या. जिथं येशू आहे तिथं शांती आहे. आज प्रत्येक कुटुंबाला सोन्यापेक्षा अति महत्वाचं काय असन तर शांती. कारण ते माझ्या घरामध्ये आज ती ख्रिस्ताची शांती आहे का? खरा ख्रिस्त जन्मोत्सव आहे की माझ्या घरात जे पहिल्यांदा येतील त्यांना ख्रिस्त दिसला पाहिजे, आजूबाजूचे येतील त्यांना ख्रिस्त दिसला पाहिजे. माझं जीवन असं आहे का? पुढे जाऊ आपण 13वं वचन. मग ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेपाला स्वप्नात दिसला. तो म्हणाला, उठ आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन मिस्र देशात पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथे आहेस, कारण बालकास घात करायला हेरोद त्याचा शोध करणार आहे. माझा एक प्रश्न आहे, ज्यावेळेस मी वाचत होतो त्यावेळेस मी विचार करत होतो की मरियेने तर समर्पण केलं होतं. मरियेने तर येशूला आपल्या आतमध्ये घेण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला होता, मोठं समर्पण केलं होतं, मोठा त्याग केला होता. बघा, एखादी अनमॅरिड अविवाहित मुलगी जर आपल्या कुटुंबातली आणि आपल्याला असं कळतंय अचानक की ही गरोदर आहे, त्यावेळेस आपण काय विचार करतो? त्यावेळेस आपले विचार काय? त्यावेळेस आपण त्या गोष्टीकडे कशा प्रकारे पाहतो? बघा, या अशा अनेक बदनामी होणाऱ्या गोष्टीतून मरिया उभा राहिली. ती म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझ्या आतमध्ये, माझी बदनामी झाली तरी चालेल, मला लोक नावं ठेवले तरी चालतील, आम्हाला ना सहज येशू आमच्या आतमध्ये पाहिजे, काही न करता. काही कधी आम्ही असा निर्णय घेतला? आम्हाला कोणी नावं ठेवलं तरी चालतील, आम्हाला कोणी बोललं तरी चालेल, पण तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये पाहिजे. मरियेने असा निर्णय घेतला. आणि तुम्हाला एक सांगू, तिचं तारुण्य येशू आल्यानंतर, एकदा स्त्री गरोदर राहिली आणि ती लेकराला जन्म दिली, तिचं तारुण्य संपलं. आणि तिने ते तारुण्य ख्रिस्तासाठी देऊन टाकलं. आमचा निर्णय काय? तरुणपणाची मजा घ्यायची आणि मग ख्रिस्ताला आपल्या आतमध्ये घ्यायचं. असा ख्रिस्त आपण नाही घेऊ शकत. तारुण्यात अविवाहित असताना ती ख्रिस्ताला आपल्या आतमध्ये स्वीकारली. आम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताला घेतले, अशा प्रकारे आम्ही स्वीकारले का? एवढं सुंदर समर्पण तिचं, एवढा मोठा त्याग तिचा. आणि मग आम्ही खाली पाहतो की प्रभूचा दूत स्वप्नात योसेपाला दर्शन दिला. तो स्वर्गातून आला आणि स्वप्नामध्ये योसेपाला तो दर्शन देत आहे. असं कारण काय? तुझा प्रभू किती चांगला आहे. योसेपाने त्या स्त्रीचा स्वीकार केला,
त्या बाईचा स्वीकार केला, ज्या स्त्रीला, ज्या बाईला त्याने स्पर्श पण केला नाही, आणि ती त्याला आढळली की ती गरोदर आहे. त्याने विश्वास केला की हिच्यामध्ये जो आहे तो देवाचा पुत्र आहे. आज मी तुम्हाला उत्तेजन देतो, त्याला स्वर्गातून स्वप्न दर्शन, स्वर्गीय दूत त्याच्या स्वप्नामध्ये स्वर्गीय निरोप घेऊन आले. काही तो प्रार्थना करत नव्हता, तो काही आराधना करत नव्हता, तो काही गुडघ्यावर नव्हता, तो झोपलेला होता. आणि झोपेत देवाचा दूत त्याला भेटला आणि त्यांनी स्वर्गीय निरोप घेऊन आला. याचं कारण काय माहितीये का? योसेफाने आपल्या घरामध्ये निर्णय घेतला होता की काहीही होऊ दे, ज्या मुलाला तू जन्म देणार आहेस, ज्या येशूला तू जन्म देणार आहेस, त्याला आपण वाढवायचं, त्या मुलाला आपण वाढवायचं. लोक काही नावं ठेवू दे, कोणी काही बोलू दे, माझ्या घरात ख्रिस्त वाढला पाहिजे, ही जबाबदारी योसेफाने घेतली होती. का मी माझ्या वैयक्तिक जीवनात, माझ्या कुटुंबामध्ये, आमच्या कुटुंबात ज्यांचं तारण झालंय, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जात आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या भावना काय, माझे विचार काय, मी त्यांना उत्तेजन देत आहे का? जे प्रार्थनेला जात आहेत, जे आराधनेला जातात, जे चर्चला जातात, जे सेवेला जातात, मी त्यांना उत्तेजन देत आहे का? तुम्ही पुढे जावा, मी तुमच्या संगती आहे. तुम्ही प्रभूमध्ये वाढा, मी तुमच्या संगती आहे. किंवा आपल्यामध्ये ख्रिस्त आहे, तर माझ्यातला ख्रिस्त किंवा माझ्या कुटुंबातला ख्रिस्त वाढवण्याची तुम्ही आणि मी जबाबदारी घेतलेली आहे का? योसेफाने त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या घरामध्ये ख्रिस्त वाढवण्याची जबाबदारी घेतली होती. ख्रिस्ताला वाढवण्याचं पाहिजे ते, तो कदाचित मरियेला म्हटलं असं, मरिये, ख्रिस्त वाढवण्यासाठी तू ख्रिस्ताला वाढू दे, आणि ख्रिस्त वाढवण्यासाठी मी वाटल ते कष्ट करायला तयार, मी वाटल ते काम करायला तयार आहे, पण आपल्या घरात प्रभू येशू ख्रिस्त वाढला पाहिजे, आपल्या घरात देवाचा पुत्र वाढला पाहिजे. काही होऊ दे, त्याला नुकसान झालं नाही पाहिजे, काही होऊ दे, त्याला कमी पडलं नाही पाहिजे. हे डिसिजन आहे योसेफाचं, हे निर्णय आहे योसेफाचा. काय मी माझ्या कुटुंबात अशा प्रकारचा निर्णय घेत आहे का, किंवा घेतलेला आहे का? त्यानं नाताळ साजरा करा 100%, पण या निर्णयाचा नाताळ साजरा करा. आम्ही अशा प्रकारे येशूला वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे का? आणि ह्या कारणास्तव त्याने जबाबदारी घेतली, म्हणून स्वर्गातून निरोप मिळाला की तू बालकाला उचल. आणि कधी बघा, पहा, प्रभूचा दूत योसेफाला स्वप्नात दिसला. स्वप्नात दिसला. स्वप्न दिवसा नाही, स्वप्न रात्री पडतात. आणि रात्री हा झोपलेला आहे. समजून घ्या आज देवबाप आपल्याला काय सांगत आहे. रात्री योसेफ झोपलेला आहे, शांत झोपलेला आहे, आणि देवाचा दूत त्याच्या घरामध्ये उतरला. देवाचा दूत त्याच्या स्वप्नामध्ये उतरला, आणि देवाच्या दूताने एक निरोप सांगितला. रात्री काय निरोप सांगितला? बालका त्याच्या आईला घेऊन मिस्र देशात पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत येतेस, कारण बालकाचा घात करायला हेरोद त्याचा शोध करणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो ते ऐका. त्या रात्री 2 घर जागे होते. एक हेरोदाचं घर, दुसरं स्वर्गीय घर. आणि प्लॅन चालू होता
देवाच्या पुत्राला मारण्याचा. हेरोदाच्या राजवाड्यात प्लॅन चालू होता देवाच्या पुत्राला मारण्याचा, आणि स्वर्गीय घरामध्ये प्लॅन चालू होता देवाच्या पुत्राला वाचवण्याचा. एक गोष्ट समजून घ्या, बायबल सांगते रात्रीतून इथं प्लॅन तयार होतोय, त्याच्या अगोदर पित्याने पाहिलं हेरोद माझ्या पुत्राला मारायचा प्लॅन करत आहे, आणि त्याने लगेच दूत पाठवले आणि योसेफाला उठवून योसेफाच्या स्वप्नाचं योसेफाला सांगितलं उठ, आणि बालकाला घेऊन चालला. आज स्वर्ग तुमच्या आणि माझ्यासाठी बोलावा अशी इच्छा आहे, तर एक निर्णय घ्या, काही करून माझ्यात आणि माझ्या कुटुंबामध्ये ख्रिस्त वाढला पाहिजे. तर वाटतं की स्वर्गाने माझ्यासाठी बोलावं, स्वर्गीय दूताने आम्हाला दर्शन द्यावं. आम्ही किती वेळ प्रार्थनेला बसतो हे महत्वाचं नाही आहे, आम्ही किती उपवास करतो हे महत्वाचं नाही आहे, आम्ही किती आराधना करतो हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की आम्ही निर्णय घेतलाय का की आमच्यातला ख्रिस्त वाढवण्याचा, आमच्यातला ख्रिस्त वाह करण्याचा. का अजून आमच्यामध्ये तोच ख्रिस्त आहे, वर्षानुवर्ष गायच्या गोट्यात जन्मलेला. आम्ही स्वतःकडेच या दिवसात आम्ही स्वतःकडे पाहू. आणि बायबल सांगते की त्या रात्री त्यांनी ते शहर सोडलं. देवाचा दूत तुम्हाला आणि मला दर्शन द्यावं, देवाचं दूत तुमच्या आणि माझ्यासाठी बोलावं, तर ही जबाबदारी तुम्ही आणि मी घेतली पाहिजे की आमच्यामध्ये ख्रिस्त वाढला पाहिजे. 17 आणि 18 वचन आपण वाचू. आणि इर्म्या भविष्यवाद्याच्या द्वारे जे सांगितले होते ते तेव्हा परिपूर्ण झाले. त्याने म्हटले होते की रामा येथे वाणी ऐकण्यात आली, रडणे व मोठा आकांत झाला. राहेल आपल्या लेकराकरिता रडत आहे, ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना. बायबल सांगते इर्म्या भविष्यवाद्याद्वारे जी भविष्यवाणी केली होती तरी ती परिपूर्ण झाली. काय झाले तर रामा येथे वाणी ऐकण्यात आली, रडणे व मोठा आकांत झाला. आज एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, त्या सकाळी तिथं काय घडलं बायबल सांगतं, मोठा आकांत. आणि हेरोदाने त्या दिवशी एक काम केलं, त्याने आपलं सैन्य पाठवलं. वचन सांगते त्याने आपलं सैन्य पाठवलं, त्याने आपले लोक पाठवले आणि 2 वर्षापर्यंत व त्याहून कमी वयाचे सर्व बालकांना मारून टाकण्याचं. तर छोटंसं स्किट मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही समजून घ्या. त्या रात्री दर्शन मिळालं आणि दुसऱ्या दिवशी मी एक छोटंसं काल्पनिक स्किट तुम्हाला मी दाखवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफाच्या मित्राचा फोन योसेफाला आला आणि योसेफ म्हटलं हॅलो. मित्र म्हटला हॅलो, कुठं आहे तू? आणि योसेफ म्हटलं बोल, काय झालं, काय तू कुठं आहे ते सांग. आणि तेवढ्यात योसेफाला त्याच्या मित्राच्या फोनमधून रडण्याचा आवाज आला, स्त्रियांच्या ओरडण्याचा आवाज यायला. योसेफ आपल्या मित्राला म्हणत, कशाचा आवाज आहे हा, कोणत्या गोष्टीचा आवाज आहे हा, कोण रडत आहे, कसला आकांत आहे हा. त्याचा मित्र हेच म्हणत असत, त्या गोष्टीसाठीच मी तुला फोन केला. काय झालं, सकाळी आम्ही झोपेत होतो आणि तेवढ्यात दार वाजलं
आम्ही दार उघडलं तर हेरोदाचं सैन्य समोर होतं. आम्ही विचारलं काय झालं. ते सैन्यांनी म्हटलं तुमचं लग्न झालंय? हो झालंय. किती लेकर आहेत? 2 लेकर आहेत. किती वर्षाचे आहेत? एक 5 वर्षाचा आहे आणि एक 2 वर्षाचा आहे. प्रियांनो, ऐकून घ्या काय झालं त्या ठिकाणी. त्या सैन्यातल्या लोकांनी किंवा त्या सैन्यांनी सांगितलं, त्या सैनिकांनी सांगितलं 5 वर्षाचं राहू द्या, 2 वर्षाच्याला बाहेर आणा. आणि जसं बाहेर आणलं तसं त्याने त्याला तलवारीने कापून टाकलं. तो मित्र सांगत आहे सकाळी उठल्यापासून घरात रक्त, अंगणात रक्त, रस्त्यावर रक्त, लेकरांना कापून टाकत आहे, लेकरं मरत आहे. योसेफ मित्राला म्हटलं फोन ठेवू, मी तुला परत फोन करतो. जसा फोन ठेवला, मी मुद्दामून ही स्टोरी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला समजावी. त्याने फोन ठेवला आणि योसेफ गुडघ्यावर आला आणि धन्यवाद द्यायला सुरुवात केली. प्रभू तुला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुला धन्यवाद. तुझे आभार मानतो. का धन्यवाद? काल रात्री मी त्याच गावामध्ये होतो, ज्या गावात सकाळी आकांत झाला. मित्रांनो, आज एक गोष्ट समजून घ्या. जर ख्रिस्त तुमच्या घरात जन्मलेला आहे आणि ख्रिस्त तुमच्या घरामध्ये जर वाढत आहे, तर तुमच्या घराचं संरक्षण करायला स्वर्ग तयार आहे. तुमच्या आणि माझ्या घराचं संरक्षण जर व्हावं. आजची परिस्थिती बिकट आहे. आज आपण अडचणीतून जात आहे, मोठ्या समस्येतून जात आहे. आजार असेल, आर्थिक प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, बेकारी असेल, वेगवेगळ्या गोष्टीने आमचं घर घेरलं जात आहे. एकच उपाय, माझ्या कुटुंबात प्रभू येशू ख्रिस्त यावा. आणि जो आलेला ख्रिस्त आहे त्याला वाढवण्याची जबाबदारी आम्ही घ्यावी. आणि ह्या ख्रिसमसला जो अशा प्रकारे, या नाताळाला जो अशा प्रकारे जबाबदारी घेईल की माझ्यातला ख्रिस्त वाढला पाहिजे, त्याच्यासाठी स्वर्ग जागा आहे. एक गोष्ट मी सांगतो, ऐकून घ्या. त्या ठिकाणी जे लेकरं मेले ते त्यांचे स्वतःचे लेकरं होते आणि त्या घरामध्ये रडणं आणि दुःख आलं. पण ज्या घरात स्वर्गीय पुत्र होता ते घर शांतीत आणि आनंदात सोडवलेलं होतं. रात्री त्या घरासाठी प्लॅन चालू होता. ते प्लॅन पूर्ण होण्या अगोदर, सैतानाचा प्लॅन पूर्ण होण्या अगोदर, दुष्टाचा प्लॅन पूर्ण होण्या अगोदर स्वर्गाने त्या घराला त्या ठिकाणातून बाहेर काढला. कारण सैतान आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या जीवनाबद्दल असे वेगवेगळे प्लॅन रचत आहे. तो दुष्ट तो प्लॅन सिद्धीस आणण्या अगोदर, पूर्ण करण्या अगोदर तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या कुटुंबाला त्या समस्येतून बाहेर काढेल. ती आजाराची समस्या, वादविवादाची समस्या, पैशाची समस्या, बेकाराची समस्या, कुटुंब फुटण्याची समस्या, पती पत्नी वादविवादाची समस्या, असे अनेक समस्या सैतान आमच्या कुटुंबावर टाकून आम्हाला तो दुःखी करत आहे, निराश करत आहे, अपयशी करत आहे. पण या सगळ्या प्लॅन मधून जर सुटायचं असेल, आज तुम्हाला मी उद्देशित करतो, माझ्या घरामध्ये माझे लेकर तर आहेत, आज विचार करू माझ्या घरात स्वर्गीय पुत्र आहे का? आज ज्या प्रकारे मी माझ्या लेकरांची वाढ करत आहे त्याच प्रकारे मी स्वर्गीय पुत्राची पण वाढ करत आहे का?
हा खरा नाताळ आहे, हा खरा ख्रिसमस आहे. तर आमच्या घरात ख्रिस्तच नाही आणि आम्ही नाताळ साजरा करत आहे. कारण त्याचा फायदा आहे, त्या योसेफाच्या घराला फायदा झाला, कारण तो वाचला गेला, कारण त्याच्या घरात ख्रिस्त होता. ज्याच्या घरात ख्रिस्त आहे तो अनेक अरिष्टापासून वाचवलाच आहे. आणि हीच घटना शेवटच्या दिवशी वेळ संपत आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त कधी येणार आहे माहित नाही, पण ज्यावेळेस तो येईल, मंडळी उचलण्यासाठी तेच कुटुंब उचलले जातील ज्या कुटुंबात प्रभू येशू ख्रिस्त जन्मलेला आहे. आणि त्याला वाढवण्याची जबाबदारी. जर आम्हाला रॅप्चर व्हायचंय, आम्हाला उचललं जायचंय, आम्हाला मंडळी संगती उचललं जायचंय, आज स्वतःला तपासू प्रयत्न. हे नाताळ रिकामा जाऊ देऊ नका. आज एक पक्का निर्णय घेऊ. जर आमच्या घरात येशू ऑलरेडी जन्मलेला असेल तर मी त्याला वाढवण्याची जबाबदारी घेतलेली आहे का हे तपासू. आणि जर अजून जन्मलेला नसेल तर आज आपण त्याला तारणारा म्हणून स्वीकारू. ज्यावेळेस ख्रिस्त आमच्यामध्ये आणि त्याला वाढवण्याची जबाबदारी स्वीकारू, निश्चित आम्ही प्रत्येक जगातल्या समस्येतून तर बाहेर निघू, पण आम्ही त्या शेवटच्या नाशामधून पण आमचं कुटुंब उचललं जाईल. आणि बायबल सांगते रडणं आणि दात खाणं, मोठा आकांत, लोक ऊर बडवून रडतील, हे शेवटचं आहे. इथं तेव्हाच बायबल सांगते की रडणे व मोठा आकांत झाला, आणि मंडळी उचलली गेल्यावर पण रडणे आणि मोठा आकांत होईल. आज आम्ही जगातल्या गोष्टीतून तर सुटू, पण जर आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त असेल तर आम्ही जगात जे नाश होणार आहे त्या नाशापासून पण, शेवटच्या नाशापासून पण आम्ही उचलले जाऊ. तर आज इच्छा आहे प्रियांनो, तर आज वचन ऐकत असताना माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या जीवनासाठी प्रार्थना करा. तेव्हा तुम्हाला आशीर्वादित करा. आपण प्रार्थना करू. प्रभू येशू, आम्ही परत एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो या दिवसासाठी, या वेळेसाठी. प्रभू, प्रार्थना करत आहे, जे वचन तू आज आम्हाला शिकवलंस, जे तू आम्हाला सांगितलंस प्रभू, ते आमच्या कुटुंबासाठी आणि जीवनासाठी इशारा, चेतावणी आहे. नाचप्रियांनो, त्यांच्या घरामध्ये येशू जन्मलेला ही खात्री आहे, तर आम्ही स्वतःची अजून एकदा खात्री करून घेऊ की मी त्याला वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे का माझ्या घरात येशू वाढत आहे का, मी जबाबदारी घेतलेली आहे का. नसेल तर आज आपण निर्णय घेऊ. जो कोणी निर्णय घेईल, जो कोणी अशा निर्णयामध्ये चालल, त्यासाठी स्वर्ग जागा आहे. आणि तो आम्हाला त्या अरिष्टापासून बाहेर काढेल, जे सैतानाने माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी जाळं तयार केलेलं आहे, त्यातून तो आम्हाला बाहेर काढेल. आज ह्या वेळेमध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि म्हणू, प्रभू येशू, तू माझ्या जीवनामध्ये ये, तू माझ्या कुटुंबामध्ये ये. आज आम्ही निर्णय घेतो, आज आम्ही समर्पण करतो की आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये तू वाढला जावा. तू आम्हाला सांगितलं येशूच्या नावाने.